नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. इकडे आता आनंदीने 10 हत्तींचं बळ आणून विद्याधरचं थोबाड रंगवलेलं आहे आणि आयुष्यात लक्षात राहील अशी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता इकडे जेव्हा विद्याधर जो आहे त्याने युगंधरच्या फॅक्टरीमध्ये एका माणसाला सांगून युगंधरच्या पाण्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं आहे, जेणेकरून त्याला आनंदीला त्रास देता येईल किंवा त्या संधीचा फायदा घेता येईल म्हणून त्याने हे सगळं केलेलं असतं. पण त्याच वेळेला आता आनंदीने अशी हुशारी दाखवली आहे, त्याच्यामुळे आता विद्याधर हा स्वतःच या सगळ्यामध्ये अडकला आहे आणि तिने विद्याधरच्या कानाखाली देत त्याचं थोबाड सगळ्यांसमोर रंगवलं आहे. पण त्याच वेळेला आता स्वतः युगंधरसुद्धा म्हणजे शिर्के जे आहेत ते युगंधरला आता घेऊन येतात आणि युगंधरने आता इथे विद्याधरची कायमचाच बंदोबस्त करून ठेवला आहे. आता हे नेमकं सगळं कसं घडलं आहे, काय घडलं आहे, हे सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. मालक साहेबांना गुंगीचं औषध दिलेलं असताना सुद्धा आता ही जी आहे आनंदी त्यांना या सगळ्यातून कशा पद्धतीने बाहेर काढते आणि विद्याधरला चांगलीच अद्दल घडवते, हे सगळं सगळं काही डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, आता आपण मागच्या भागात पाहिलं की आरतीने आता एकदा एक्झाम दिली नाही आहे, म्हणजे त्याच्यात नापास झाली आहे आणि तिला तिची चूक कळली आहे, कारण आबा पण तिच्याशी बोलत नाही आहेत आणि तिने आता युगंधरची येऊन माफीसुद्धा मागितली आहे आणि तिला पुन्हा एकदा चान्स मिळावा म्हणून ती त्यांच्याकडे विनवणी करते. पण आता मालक साहेबांनी सरळ सरळ नकार दिला आहे आणि त्याच्यामुळे आता आरती ही इकडे आता आनंदीला भेटायला आली आहे आणि आनंदीकडे येऊन ती आनंदीला आता सांगत असते की मला तुझी मदत हवी आहे. आनंदी म्हणते, आरतीताई नक्की काय झालं, तू मला नीट सांगशील का? त्याच्यावर आता आरतीने जी काही चूक केली आहे, जो काही गडबड करून ठेवली आहे ना, ते सगळं आता इथे आनंदीला सांगते. आणि आनंदीला सुद्धा ही गोष्ट अजिबात आवडत नाही, कारण आरतीने एवढी मोठी गोष्ट करायला नको होती आणि तेही मालक साहेबांना आणि आबांना विश्वासात घेऊन तिने सांगायला हवं होतं, असं फसवायला नको होतं. आणि आता इथे आरती ही आनंदीला सांगत असतं की तू जर मालक साहेबांशी बोललीस तर मालक साहेब तुझं नक्कीच ऐकतील. माझी एवढी रिक्वेस्ट आहे, मला माझी चूक सुधारण्याची एक संधी हवी आहे. पण आता इथे आनंदीला सुद्धा कळलं की एवढी मोठी चूक झाली आहे आणि मालक साहेब तर खूप स्वाभिमानी आहेत आणि आबांची अशी फसवणूक तू तर करायला नकोच हवी होती. ती आता इथे आरतीला समजावत असते. पण आता आरती म्हणते की मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण आता तुमचं आणि मालक साहेबांचं नातं खूप चांगलं आहे आणि मला माहिती आहे मालक साहेब तुझं ऐकतील, तुला समजून घेतील. तू बोल ना आनंदी एकदा मालक साहेबांशी. पण आता इथे आनंदीसुद्धा चिडलेली असते आणि म्हणते, तू तर पूर्ण आपल्या आबांच्या संस्कारांचा, त्यांच्या इज्जतीचा तू पूर्णपणे अपमान केलायस आरतीताई. तुला कळतंय तू काय केलंयस ते? आरती म्हणते की हो, मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच मी मालक साहेबांकडे गेले होते, पण त्यांनीसुद्धा माझं नाही ऐकलं. पण ते तुझं ऐकतील, प्लीज माझ्यासाठी एवढी गोष्ट कर ना. आणि आता आरती खूप रडत असते आणि मालक साहेब हे सगळं मागून येऊन सगळं काही ऐकत असतात. आणि आता मालक साहेबांना हे सगळं बघून एक गोष्ट समजली आहे की तिला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला आहे, तिला तिची चूक सुधारायची आहे आणि आपण एक संधी द्यायलाच हवी. आता ह्या दोघीजणी जेव्हा बोलत असतात तेव्हा युगंधर येतो आणि म्हणतात की तो म्हणतो की काय चाललं आहे इथे? आता ही आरतीसुद्धा घाबरते आणि आता आनंदीसुद्धा घाबरले. आनंदीलासुद्धा आता मालक साहेबांशी कसं बोलावं तिला काही कळत नाही आहे. आरती मान खाली घालूनच उभी असते आणि मालक साहेब आता पुढे येऊन म्हणतात की बरं बरं ठीक आहे, तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे म्हणून तुला मी एक संधी देतो, पण परत अशी चूक करायची नाही. हे मी तुला शेवटची संधी देतोय असं समज आणि त्या संधीचं सोनं करायचं. आता मात्र आरतीला आणि आनंदीला दोघांना सुद्धा बरं वाटतं. आनंदी मालक साहेबांशी हात जोडते आणि त्यांना थँक्यू म्हणते की तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही आहे आणि मी ह्या परीक्षेमध्ये पास होऊनच दाखवेल. तर मंडळी, इकडे आता विद्याधरच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन, वेगळंच कारस्थान सुरू असतं. आता हा विद्याधर बाहेरगावी गेला आहे असं दाखवलं आहे बरं का. पण इकडे आता त्याने युगंधरच्या ऑफिसमधल्या एका पिऊन जो असतो त्याला फोन केला आहे आणि त्याला पैसे देऊन त्याला युगंधरच्या विरोधात काही गोष्टी करायला सांगितल्यात. त्या म्हणजे आता त्याला आनंदीला मिळवायचं असतं आणि त्यासाठी त्याने ह्या संधीचा फायदा घेतला आहे आणि त्या माणसाला पैसे देऊन युगंधरच्या जे ड्रिंक आहे त्या ड्रिंकमध्ये त्याने आता गुंगीचं औषध मिक्स करायला सांगितलं आहे. आणि आता युगंधरच्या ऑफिसमधला जो म्हणजे फॅक्टरीमधला जो माणूस आहे, पैशांच्या लालचेपोटी तो हे काम करायला तयार झाला आहे. आता इथे विद्याधर म्हणत असतो की तू जर हे काम केलं तर तुला हवा तेवढा पैसा मी देईन, तुला काम करायची सुद्धा गरज पडणार नाही आहे असं सांगितल्यामुळे त्याला खूपच ह्या गोष्टीची लाळच सुटलेली असते. इकडे दुसऱ्या दिवशी आता आहे युगंधर आणि शिर्के दोघंसुद्धा फॅक्टरीमध्ये आलेले असतात आणि कामाचं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळेला आता तो जो त्यांचा स्टाफ आहे तो कधी ती संधी मिळते आणि मालक साहेबांना ह्या गुंगीचं औषध देतो असं झालेलं असतं.
आणि ह्या दोघांचं बोलणं सुरू आहे. तर इकडे विद्याधर हा सारखा त्या माणसाला फोन करतो, की "बाबा कधी करतोय तू हे काम? काम झालं की फट दिवशी मला कॉल करायचा आणि सांगायचं. आजचा दिवस फक्त आणि माझा आणि आनंदीचाच आहे. आज आनंदीला माझ्यापासून कोणीही लांब ठेवणार नाही आहे आणि आज आनंदी माझी होणारच." असं आता इथे विद्याधरने ठरवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आता इकडे मालक साहेब त्यांच्या ह्याच्या केबिनमध्ये असतात. आणि त्याच वेळेला आता त्यांचा जो माणूस आहे मालक साहेबांसाठी ड्रिंक घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये त्याने आता ते गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं. आता मालक साहेब ते घेतात आणि तेवढ्याच शिर्केंना तिथे फोन येतो. शिर्के म्हणतात, की आता फॅक्टरी बंद करायची सुद्धा वेळ झाली आहे आणि मला महत्त्वाचा कॉल आहे. मी जरा बाहेर जातो. आता युगंधर म्हणतो, की बरं ठीक आहे, मी पण आता निघणारच आहे. शिर्के तिथून निघून जातात आणि मालक साहेब आता ते ड्रिंक घेतात. आता ते गुंगीचं औषध घेतल्यानंतर त्यांना थोडा वेळ काहीच वाटत नाही आहे. आता शिर्केसुद्धा इथून निघून गेले आहेत. त्यांचं कामाचं जे काही बोलणं झालं आहे ते झाल्यानंतर शिर्के निघून गेले आहेत. आणि मालक साहेबसुद्धा आता घरी जायला त्या खुर्चीतून उठतात आणि त्यांना अचानकच चक्कर आल्यासारखं व्हायला होतं. म्हणून मालक साहेब पुन्हा आता खाली बसतात. खाली बसल्यानंतर ते पुन्हा उठतात. पुन्हा त्यांना तसंच होतं आणि आता इथे युगंधरचा तोल जातो आणि आता तिथे असलेली खुर्ची त्या खुर्चीमध्येच बेशुद्ध होऊन पडतो. तिकडे जो पिऊन आहे त्याने आता विद्याधरला फोन केला आहे आणि त्याने त्याचं काम अगदी 100% कंप्लीट केलेलं आहे, पूर्ण केलं आहे. ते आता फोन करून सांगतो. विद्याधर म्हणतो, की आज आनंदी तू माझी होण्यापासून तुला कोणीही थांबवू शकत नाही आहे आणि कोणीही रोखू शकत नाही आहे. आज फक्त विद्याधर आणि आनंदी असं म्हणत तो आता इथे मोठमोठाने हसत असतो. तर युगंधर मात्र इथे फॅक्टरीमध्येच खुर्चीमध्ये बेशुद्ध होऊन पडलेला आहे. तर मंडळी इकडे युगंधर अजूनही घरी आलेला नसतो. त्याच्यामुळे आनंदीला काळजी वाटून राहिलेली असते, की मालक साहेब अजून घरी कसे काय नाही आले. ती त्यांची मेड आहे सुनीता, तिला म्हणते, की सुनीता ताई किती वाजले? त्यावर सुनीता सांगते, की 6 वाजून गेले ताई. तर आता ही म्हणते, की मग मालक साहेब अजून घरी कसे काय नाही आले? मालक साहेबांची तर घरी येण्याची वेळ केव्हाच होऊन गेली आहे. त्यावर माईसुद्धा म्हणतात, की युगंधर अजून कसं काय घरी आला नाही आहे? तो कधी एवढा उशीर करत नाही यायला. त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी टाईम टू टाईम असतात. आनंदी म्हणतो, हो ना माई, बघा ना अजूनही मालक साहेब आले नाही आहेत. त्यांना कधी असा उशीर होत नाही आहे. पण तेवढ्यात आता शिल्पा येते आणि म्हणते, की तुला कशाला पाहिजेत गं नसत्या उचापत्या? त्याला जेव्हा यायचं तेव्हा येईल. त्याला काही कामं असतील. तुला काय करायचं आहे? तुला त्या युगंधरच्या मागं पुढं करायचं आहे का? तर आता आनंदी म्हणते, की ताई तसं नाही आहे. पण मालक साहेब नेहमी ह्या वक्ताला घरी असतात की नाही आणि आज ती अजून घरीच आली नाही आहेत म्हणून मला काळजी वाटते, बाकी काही नाही. आनंदीच्या मनात आता मात्र धाकधूक होत असते, की मालक साहेब कधी एवढा उशीर करत नाहीत घरी यायला. आज का बरं त्यांना उशीर झाला असेल? तर इकडे आता जी शिल्पा आहे ती म्हणते, की एवढा जास्त विचार करत बसू नकोस, मी फोन करते त्याला, येईल तो घरी. आणि आता इकडे शिल्पा युगंधरला फोन करण्यासाठी जाते आणि जाता जाता ती आनंदीला एक सक्त ताकीद देऊन जाते, की सतत युगंधरच्या मागं पुढं करायचं बंद कर. तुझ्या या मागं पुढं करण्याने तुला ह्या घरातला मान आणि तू बायकोचं स्थान देणार नाहीये. त्याच्यामुळे उगाचच खोटी आस लावून ठेवू नकोस तू स्वतःला. माई आता इथे शिल्पाला म्हणतात, की शिल्पा काय बोलतेस तू? त्याची बायको आहे ती. तिला काळजी वाटणारच ना नवरा अजून घरी आला नाही आहे तर. तेवढ्यात आता शिल्पा तिथे निघून जाते, पण आनंदीला काही कळतच नाही आहे. त्याच्यामुळे ती म्हणते, मी एकदा शिर्के सरांना फोन करून बघते. शिर्के सरांना माहीत असेल, ते त्यांच्यासोबतच असतात ना. आता आनंदी इकडे शिर्केला फोन करते, तर शिर्के हा केव्हाच फॅक्टरीतून निघून गेलेला असतो. शिर्के म्हणतो, की फॅक्टरीमधून तर मी केव्हाच निघालो आणि मालक साहेब पण निघणार होते. पण आता इथे मालक साहेबांना फोन ट्राय केला जातो. शिल्पा करते, सगळेजण करतात, पण तो आता युगंधर काही फोन उचलत नाही आहे. त्याच्यामुळे शिर्के म्हणतो, की काळजी करू नका. मी फॅक्टरीमध्ये जाऊन बघतो, की मालक साहेब तिथे फॅक्टरीमध्ये थांबलेत का किंवा काय एक्स्ट्राचं काम आहे का? मी बघून घेतो. आणि शिर्के आता इकडे फॅक्टरीमध्ये जायला निघालेत. तर मंडळी इकडे आता विद्याधरचा प्लॅन अगदी बरोबर सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे त्याने त्या माणसाला युगंधरला जे गुंगीचं औषध दिलं होतं त्याच्यामुळे आता युगंधर हा फॅक्टरीमध्येच आहे आणि त्या संधीचा फायदा घेत आता आनंदी जेव्हा एकटीच इकडे हॉलमध्ये असते. सगळेजण आता इकडे झोपायला गेलेले असतात आणि त्याच वेळेला आनंदीला आता पुन्हा त्याच परफ्यूमचा, त्याच तपकिरीचा वास येतो आणि तिला आता मागे कोणीतरी आहे अशी जाणीवसुद्धा होते. आनंदी म्हणते, की कोण आहे? ती म्हणते, हा तर वास त्याच तपकिरीचा आहे जे विद्याधर साहेब वापरतात. पण आनंदी म्हणते, विद्याधर साहेब बाहेरगावी गेलेत, मग हा वास कोणाचा आणि कसला आहे? आता आनंदी घाबरते, तिला काही कळतच नाही आहे. आणि मागे जे तिच्यासोबत झालं होतं म्हणजे तेव्हा पण तिला असाच वास आला होता आणि तो पुतळा फुटला होता. आनंदी म्हणते, की ह्या वेळेलासुद्धा असंच कोणीतरी माझ्यासोबत काही करत असेल का? पण त्यावेळेला आता आनंदी इकडे तिकडे पाहायला लागते आणि म्हणते, की कोण आहे? कोण आहे इकडे? तर आता इकडे फॅक्टरीमध्ये युगंधर हा अजूनही बेशुद्ध अवस्थेतच पडलेला आहे. आनंदी मात्र इकडे घाबरले आणि म्हणते, की कोण आहे इथं? कोण आहे? पण आता विद्याधर म्हणतो, की आवाजावरनं आणि परफ्यूमवरनं ओळखलं नाही का? अगं मीच आहे तुझा विद्याधर, असं म्हणत तो आता पुढे येतो आणि आनंदी मात्र घाबरली आहे. आनंदी म्हणते, की तुम्ही तुम्ही इथे कसे काय? तुम्ही तर बाहेरगावी गेले होते ना? मग तुम्ही इथे कसे काय आले?
आनंदी आता इथे घाबरलेली असते आणि विद्याधर तिच्या जवळ येतो. आनंदी घाबरून आता आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते. तर विद्याधर आता तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला शांत शांत राहण्यासाठी प्रयत्न करतो. पण आता आनंदी स्वतःला धडपडत त्याला त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण विद्याधर म्हणतो की ह्या वेळेला तुला कोणीही वाचवायला येणार नाही आहे, अगदी कोणीच नाही. तुझा तो नवरासुद्धा पण येणार नाही आहे. तुला माहिती आहे का तुझा नवरा कुठे आहे? तिकडे तो बेशुद्ध होऊन फॅक्टरीमध्ये केव्हाचा पडून बसला आहे. त्याच्यामुळे आज फक्त तू आणि मी, आपल्यामध्ये अगदी कोण बी येणार नाही, असं आता हा विद्याधर म्हणत असतो. आनंदी खूपच घाबरलेली असते. तिकडे शिर्के मात्र आता इकडे फॅक्टरीमध्ये गेलेले असतात आणि शिर्के फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर मालक साहेब तिकडे बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहून त्याला पण आता मोठा धक्का बसतो. शिर्के आता इथे मालक साहेबांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा मालक साहेब आता इकडे शुद्धीवर येतात आणि त्यांना कळतं की आपण अजूनही फॅक्टरीतच आहोत आणि इथे कसे काय, तेव्हा मात्र आता त्यांना लगेचच आठवतं की माझ्या खाण्यापिण्यात किंवा कुणीतरी मला गुंगीचं औषध घातलं आहे आणि हे काम फक्त विद्याधरच करू शकतो आणि त्याने हे का केलं असेल हे सुद्धा आता मालक साहेबांना चांगलंच कळलं आहे. त्याच्यामुळे मालक साहेब आता तडक शिर्केंना घेऊन इकडे घरी यायला निघालेले आहेत. तर इकडे हा विद्याधर आनंदीला खूपच त्रास देत असतो. आनंदी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते, विद्याधरच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ते जमतच नाही आहे. पण तेवढ्यात आता इथे मात्र शिर्केंची आणि युगंधर दोघांची सुद्धा जबरदस्त एंट्री झाली आणि आता युगंधर पाठून धावत येतात आणि विद्याधरच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतात. आता हा विद्याधर घाबरला आहे, म्हणजे त्याला असं वाटलं होतं की हा तर तिकडे फॅक्टरीमध्ये बेशुद्ध होऊन पडला आहे आणि हा इथं कसा काय आला. आणि आता त्यांनी विद्याधरच्या एक कानाखाली लावून पुन्हा त्या पोरीच्या वाटेला गेला तर तुझे हात पाय तोडून टाकेन असं सांगितलं होतं. आणि आता इथे युगंधर त्याला इतकं मारतो बेदम मारतो आणि त्यानंतर आनंदीला म्हणतो की आनंदी इकडे ये, हा असा अन्याय सहन करायचा नाही. आणि तो आता आनंदीला समोर बोलून स्वतः पुन्हा एकदा विद्याधरला आनंदीच्या हातून कानाखाली मारायला लावतो आणि तो आनंदीला म्हणतो की आत्ताच्या आता याच्या कानाखाली मार म्हणून. आता युगंधरला हे आठवतं की त्याने लास्ट टाईम धनश्रीला स्वतःच्या कानाखाली मारून घ्यायला लावलेलं असतं आणि त्याच्यामुळे आता हा युगंधर आहे तो आनंदीला आता सगळ्यांसमोर विद्याधरच्या कानाखाली मारायला लावतो. आनंदी आता सुरुवातीला घाबरते आणि म्हणते की मालक साहेब नाही मी नाही. त्यावर मालक साहेब म्हणतात की आनंदी आत्ताच्या आत्ता पुढे ये आणि ह्याच्या कानाखाली मार. आणि आता आनंदी घाबरत घाबरत पुढे येते आणि विद्याधरच्या एक सणसणीत कानाखाली लावून देते. आणि मालक साहेब आता इथे आनंदीला सांगतात की यापुढं या माणसाचा अन्याय सहन करायचा नाही. आणि आता त्यानंतर विद्याधरला मालक साहेब इतका बेदम मारतात, म्हणजे त्यांच्या त्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळण्याचं प्लॅनिंगपासून सगळं आता मालक साहेबांनी सगळ्यांच्या समोर आणलं आहे आणि त्याला आता धुतलेलं आहे सगळ्यांच्या समोर.